तर सिझेरियन सेक्शनचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे. पहिले तर सगळ्यांच्या नॉर्मल डिलिव्हरी व्हायच्या. यासाठी डॉक्टर जबाबदार आहेत का? तर नाही. हॅलो, मी डॉक्टर दीक्षा. सिझेरियन सेक्शनचे प्रमाण वाढण्याचे अनेक कारणे आहेत. त्यात येतं लेट प्रेग्नन्सी, कॉम्प्लिकेटेड हाय रिस्क प्रेग्नन्सी, ज्यामध्ये येते डायबिटीज, हायपरटेन्शन, ओबेसिटी. प्रिव्हियस सिझेरियन सेक्शन जर असेल तर यावेळेस परत सिझेरियन सेक्शन होण्याची शक्यताही वाढते. मल्टिपल प्रेग्नन्सी असतील म्हणजेच ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स, IVF प्रेग्नन्सी असेल. आणखीन महत्त्वाची कारणामध्ये येतं फिटल डिस्ट्रेस, बाळाला श्वास घ्यायला त्रास होत असेल, म्युकोनियम ॲस्पिरेशन झालं असेल, लेबर प्रोग्रेस होणं जर थांबलं असेल, अरेस्ट ऑफ सेकंड स्टेज ऑफ लेबर झालेलं असेल, तेव्हाही सिझेरियन सेक्शन करतो. आई किंवा फॅमिली मेंबरचा जर प्रेफरन्स असेल सिझेरियन सेक्शनचा, तेव्हाही सिझेरियन सेक्शन केलं जातं. म्हणून लक्षात ठेवा, सिझेरियन सेक्शन म्हणजे चुकीचंच आणि नॉर्मल डिलेव्हरी ही बेस्टच असं अजिबात नाही. त्यामुळे सिझेरियन सेक्शन असो वा नॉर्मल डिलेव्हरी, आई आणि बाळाची सुरक्षितता ही जास्त महत्त्वाची आहे.